श्रोते हो, बऱ्याच दिवसांनी आपल्या भेटीला आले आहे. आजच्या एपिसोडचं नाव मीरा के प्रभू गिरीधर नागर. भक्ती आणि धैर्य यांचा अद्भुत संगम म्हणजे संत मीराबाई. मीरेची कृष्ण भक्ती सर्व कृष्ण भक्तांना प्रेरणादायी ठरलेली आहे. ती अहोरात्र कृष्ण भक्ती व श्रीकृष्णचंद्राच्या आराधनेत तल्लीन होत असे. राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी या गावात राठोड राजपूत घरात तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी मेवाडचा राजकुमार भोजराज याच्याशी तिचा विवाह झाला. ती एका राजाची राणी होती, परंतु राजमाला तिचे मन कधी रमलं नाही. तिच्यापुढे सर्व सुखे हात जोडून उभी होती, परंतु या सर्व भोगविलासाचा त्याग तिने केला. वास्तविक साजशृंगार करणे हे तिच्या दृष्टीने स्वाभाविक होतं, आवश्यक होतं. परंतु ही अभिसारिका कृष्णभक्तीत योगिनी बनून रममाण होत होती. तिने कृष्णभक्ती स्वतःला सजवून घेतलं होतं. तिची उच्च कोटीची भक्ती व तेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट होते. आपल्या सुरेल व कर्णमधुर आवाजाने ती संगीत, नृत्य, गायन यात कौशल्य प्राप्त करती झाली. असं म्हणतात, या सर्व विद्या तिच्याकडे उपजतच होत्या. संत तुलसीदासांशी केलेल्या पत्रव्यवहारातून त्यांनी तिला केलेला उपदेश लाख मोलाचा ठरला. सर्व नाती ही अळवावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे असतात. ईश्वर भक्ती हेच एकमेव आनंदाचं कारण आहे व ईश्वर प्राप्ती हेच एकमेव सत्य आहे याची समज तिला आली व तिने वैराग्य स्वीकारले. संत रोहिदासांच्या चर्मकार वस्तीत जाऊन त्यांचा ती सत्संग ग्रहण करत असे. तिच्या मते साधू हेच माता, पिता, स्वजन स्नेही ज्ञानी होय. ती आपल्या 4 ओळीच्या एका अभंगात म्हणते, मीरा बात नहीं जन छानी, समजो सुदरस दयानी, साधु माता पिता है मेरे, स्वजन स्नेही ज्ञानी, संत चरण की शरण रैन दिन, मीरा कहे प्रभू गिरधर नागर, संत न हाथ बिकानी. मीरेला बदनाम करण्यात आलं, छळण्यात आलं, कटकारस्थानी रचली गेली, तिरस्कार केला गेला आणि तिच्या विरुद्ध धर्म न्यायालयात अपील केले असता त्यातही ती दोषी ठरली, पण तिने कधीही दुःख मानलं नाही. मीरेची आंतरिक अवस्था ही आनंदमयी होती, अढळ होती. उत्तरोत्तर तिची कीर्ती व कृष्णभक्ती मात्र वाढत गेली. अकबर राजा तानसेनाला व्हॉइस ऑफ इंडिया समजत होता, परंतु जेव्हा मीराबाईच्या सुरेल गायनाने आणि सुरेल स्वर त्याने ऐकला तेव्हा त्याचा भ्रमनिरास झाला. तानसेनही चकित झाला. वेश पालटून तिची भक्तिगीतं ऐकण्यासाठी आलेल्या दोघांना तिने ओळखले आणि आपल्या कृष्णभक्तीने तिने राजाला चकित केले. ती एक विरक्त स्त्री होती, निर्व्याज्य स्त्री होती. तिच्या आत कस्तुरी होती. ती त्या कस्तुरीच्या सुगंधात मस्त होत होती. तिच्या कृष्णभक्तीत कुठलीच अट नव्हती. ती भक्तीच्या आनंदात मात्र अकंठ बुडालेली होती. मीराबाईच्या सत्संगात संमिलित होणारे साधू संत नरनारी तिच्या भक्तिगीतात एकरूप होऊन जात. तिची भक्तिगीते तिची एक दासी लिहून घेत असे व नंतर ती प्रसारित केली जात असत. गुरु जीव गोस्वामी तिच्या प्रवचनातून समजून गेले की ही सामान्य स्त्री नाही, तर हा उच्च कोटीचा आत्मा आहे. चैतन्य महाप्रभूंचे हे शिष्य मीराबाईला शरण गेले. हातात एकतारी, पायात घुंगरू बांधून तिने नृत्य आरंभ केले. तिच्या स्वरात करुणा, प्रेम, माया, मोह, माया, ममता लहरत होते. मीरा के प्रभू गिरीधर नागर हे शेवटचे चरण म्हणत असता तिच्या रोमरोमात दिव्यत्व भिनले. त्या क्षणी श्रीकृष्णचंद्र प्रकट झाले. घंटानाद झाला, शंख निनादू लागले, अंतरिक्षातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि बासुरीची एक सुरेल तान ऐकू यायला लागली. हळूहळू मंदपणे मीराबाई या कृष्णमूर्तीत विलीन झाली. तिला सारूप्य मुक्ती मिळाली. मंदिरातील रणछोडदासाच्या मूर्तीकडे लोकांची नजर गेली असता मीराबाईच्या साडीचा पदर मूर्तीत लहरताना त्यांना दिसला आणि ते समजून गेले की भक्त व भगवान एकच झाले आहेत. मीरा को निज लीन कोय नागरानंद किशोर, मीरा को निज लीन कोय नागरानंद किशोर, जग प्रतीत हित नाथ मुख रयो चुनरी छोर. अशी ही उच्च कोटीची भक्ती अनुभवण्यासाठी संत मीराबाई होणं गरजेचं आहे. धन्यवाद.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.